गेल्या 4 दिवसापासून महाराष्ट्रासहित अंजनगाव सुर्जी तालुक्यात अवकाळी पावसाने थैमान घातले असून आलेल्या अवकाळी पावसामुळे व निसर्गाच्या सततच्या चक्रामुळे तालुक्यातील पानपिंपरी औषध पीक उत्पादक व कापूस उत्पादक शेतकरी कमालीचा संकटात सापडला आहे। अंजनगाव सुर्जी तालुक्यात फार मोठ्या प्रमाणात पिकविल्या जाणाऱ्या पानपिंपरी या औषधी पिकांचे अवकाळी पावसामुळे फार मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। पानपिंपरी या औषधी पिकाच्या भरवशावर या भागातील शेतकऱ्याचा उदरनिर्वाह चालत असतो। झालेल्या नुकसानीमुळे पानपिंपरी उत्पादक शेतकरी हा धास्तावून गेला आहे। या पिकाचे झालेल्या नुकसानाबाबत त्वरित सर्वेक्षण पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळावी यासाठी अंजनगाव सुर्जी भारतीय जनता पक्षाच्या वतीने 30 नोव्हेंबरला तहसीलदार पुष्पा सोळंके यांच्या मार्फत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना निवेदन देण्यात आले। या प्रसंगी भाजपा ओबीसी मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष मनोहर मुरकुटे यांच्या नेतृत्वात तहसीलदार पुष्पा सोळंके यांना निवेदन देण्यात आले। अगोदरच पानपिंपरीला भाव नसल्यामुळे त्रस्त असलेला शेतकरी या अवकाळी पावसामुळे त्याचं पूर्ण अवसान गळालेलं आहे। ज्यावेळेस पानपिंपरी तोडायचा टाईम आला आणि 2 पैसे हाताशी येण्याचा वेळ आला त्यावेळेस या अवकाळी झालेल्या पावसाने त्याचे पूर्ण स्वप्न मातीमोल केलेले आहे। ज्यावेळेस आम्ही तहसीलदार मॅडमना हे निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत की जे शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे त्याचे लवकरात लवकर पंचनामे पटवाऱ्यामार्फत करावे आणि जे काही नुकसान भरपाई शक्य होईल सरकारकडून ते सर्वसामान्य शेतकऱ्यांना देऊन त्यांच्या नुकसानीची थोडीफार तरी भरपाई झाली पाहिजे असं सरकारने करावे। निवेदन देतेवेळी भाजपा शहराध्यक्ष उमेश भोंडे, किसान शहर अध्यक्ष रतन भास्कर, माजी नगरसेवक मनोहर भावे, भाजपा सचिव सुनील माकोडे, शेतकरी आघाडीचे हर्षल पायघन, शंकर पांडुरंग रेखाते, अशोक येऊल, रितेश आवडकर, नंदकिशोर मुरकुटे, राजेश भोंडे, संजय नाठे, संजय टिपरे, महेंद्र धुडे, घनश्याम पायघन, श्रीराम पायघन, गजानन रेखाते, निलेश भोंडे, अनिल आवडकर, नंदू सोनटक्के, विजय येऊल, मिलिंद गोतमारे, अशोक येऊल, शंकर अस्वार आदी शहरातील पिंपरी उत्पादक शेतकरी उपस्थित होते। गेली 4 दिवसापासून जो काही अवकाळी पाऊस सुरू आहे या पावसामुळे या भागातील पानपिंपरी, कपाशी या पिकांचे फार मोठे नुकसान झाले। या नुकसानीमुळे जे काही शेतकरी या पानपिंपरी या पिकाच्या भरोशावर आहे त्यांचा उदरनिर्वाह चालतो, त्या उदरनिर्वाहाचंच मुख्य पीक हे त्यांच्या हातून निसटून जात असल्यामुळे त्यांच्यावर फार मोठी आर्थिक परिस्थिती ही त्यांची डबघाई झालेली आहे। त्याबाबत शासनाने काहीतरी या शेतकऱ्यांप्रती सहानुभूती दाखवावी ह्यासाठी आम्ही माननीय तहसीलदार यांच्यामार्फत माननीय मुख्यमंत्री महोदय, पालकमंत्री महोदय यांना नुकतेच निवेदन दिले। त्या निवेदनाद्वारे पालकमंत्री महोदय आणि मुख्यमंत्री महोदय आमच्या निवेदनाची दखल घेतील अशी आम्ही त्यांना विनंती केलेली आहे आणि शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी विनंती पण केलेली आहे। विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती।